समजावून सांगितली आहे। आज कोर्टात जी सुनावणी झाली ती खंडणी प्रकरणात होती। समोरच्या पार्टीनं पोलीस कोठडी मागितलेली होती, पण पोलीस कोठडीचा जो युक्तिवाद होता तो खारिज करण्यात आलाय कोर्टाकडून आणि त्याला वाल्मिक कराडला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। हे मकोकाचं जे प्रकरण आहे ते वेगळं आहे, त्यामुळे वेगळ्या कोर्टात पूरे मामले में सर हत्या के मामले में उनका लिंक है, ऐसा बिल्कुल नहीं है। हमने बोला है कि उनको उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है। उनका यही चाहिए था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है, उसका कुछ रोल है क्या नहीं। अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं, वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है। ओके, थैंक यू। कह रहे थे कि उनकी जो मालमत्ता है यानी कि अलग-अलग बुनियादी जगहों पे जहां उनकी प्रॉपर्टी है उससे भी क्रॉस वेरीफाई कर रहे हैं, आउट ऑफ इंडिया वो तो कभी भी कर सकते हैं ना। तो हमने बोला उसको कि भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनकी पर्सनल कस्टडी की जरूरत है, पुलिस कस्टडी जरूरत नहीं। वो आप तो रजिस्ट्री ऑफिस में जाके कराड समर्थकांची गर्दी आता वाढायला लागलेली आहे। परळी पोलीस ठाण्यासमोर आई ठिय्या आंदोलनाला बसली आहे। जोपर्यंत खोटे गुन्हे काढले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असं त्यांची आई म्हणते आहे। आईची प्रकृती थोडीशी अस्वस्थ आहे। वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली बातमी आल्यानंतर अर्थातच कुठल्या आईला अशाच प्रकारे त्रास होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया येऊ शकते एखाद्या आईकडनं। तिला हे ऐकणं कधीही कठीणच जाईल। मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडची ही आई आहे जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आणि सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर ती आंदोलनाला बसलेली आहे सगळ्या समर्थकांना घेऊन। आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याशी बोलूया। विशाल, आई थोडीशी अस्वस्थ वाटते वाल्मिक कराडची, सकाळपासून ठिय्या आंदोलनाला बसली आहे परळी पोलीस ठाण्यासमोर। त्या आंदोलनादरम्यान जवळपास 3 ते 4 तास बसल्यामुळे वाल्मिक कराड यांच्या ज्या आई आहेत त्यांना भोळ आली होती, चक्कर आली होती, पण तरी देखील त्या आंदोलनस्थळीच आहेत। आत्ताही त्यांची प्रकृती थोडीशी अस्वस्थता त्यांना जाणवते, त्यांना बोलता येत नाही आहे। सर्व कुटुंबीय या ठिकाणी आहेत आणि वाल्मिक कराड यांचे जे समर्थक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। हे आंदोलन मागील 3 ते 4 तासापासून सुरू आहे आणि एकूण त्यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे, परंतु त्या इथून हलायला तयार नाहीत। मुलावर दाखल झालेले गुन्हे वापस घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। हे जे काही गुन्हे आहेत ते खोटे असल्याचं त्यांना म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत गुन्हे वापस घेतले जाणार नाही तोपर्यंत इथून कोणीही हलणार नाही अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे। नक्की, पण दुसरीकडे बातमी अशी येते की न्यायालयीन कोठडी 15 दिवसांची वाल्मिक कराडला मिळाली आणि मकोका पण लावलाय त्याच्यावर। हो, ती बातमी देखील परळीमधील त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचलेली आहे। आपण त्यांच्या काही समर्थकांशी बोलण्याचा प्रयत्न यस त्यांच्या समर्थकांशी आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत। एक मिनिट, आपण त्यांच्या घरच्यांशी बोलायचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी। थोडं पुढे जाऊ द्या, एक मिनिट थोडं पलीकडे जाऊ द्या। हो, आपण त्यांच्या कुटुंबियांशी बोलायचा प्रयत्न करूया। थोडं पलीकडे। ताई, काय सांगाल, आज त्यांना परत 15 दिवसाची कोठडी देण्यात आली, काय मागणी? मागणी आमची एवढीच आहे की त्यांच्यावर जर बिनबुडाचे जे आरोप केले चाललेत, जे काही मोका लावा 302 मध्ये 307 मध्ये काही घ्या वगैरे म्हणतायत, जे आंदोलन करून जे म्हणलं जाते ते पूर्ण थांबवलं जावं। ते कुठलेही त्यांच्यामध्ये ते काही तथ्य नाहीये, ते कुठल्या ह्याच्यामध्ये दोषी नाहीयेत। हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादं आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असेल तर हे चुकीचं आहे आणि हे पूर्णपणे थांबलं जावं। काय वाटतं कशामुळे केलं जातं हे सगळं? कशामुळे केलं जातं म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो याच्यामध्ये। जातीवादाशिवाय दुसरा काय विषय ह्याच्यामध्ये? जातीवादच करायचा असलं तर मग सगळ्यांनी शेवटी लोक उतरणारच ना, हे अशा गोष्टी होणारच शेवटी। जातीवाद बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये जातीवाद आणायचा काही संबंध नाहीये। तर किती पण केलं तरी गुन्हेगाराला कुठलीही जात नसते, जी काय आहे ते व्यवस्थित तपास आणखी सुरू राहावं। जातीवाद करून जर हे प्रश्न तुम्हाला हाताळायचे असतील तर ते खूप अवघड जातील।
आता आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत माझ्या नवऱ्यावरचे काही गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तीव्र आहेत. जोपर्यंत गुन्हे वापस घेतले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या आई स्वतः बसल्या आहेत. त्यांची देखील प्रकृती बिघडलेली आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करतायत. स्टुडिओ विशाल आमचे परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत, जिथे त्यांच्या आईनं पत्नीनं सगळ्या समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. वाल्मिक कराड यांची पत्नी न्यूज 18 लोकमतशी आत्ता बोलत होती. जातीवादावरून हे आरोप केले जात आहेत. आंदोलनं करून वेगवेगळी कलमं माझ्या नवऱ्यावर लावली जात आहेत आणि हे योग्य नाही असं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे. हे खोटे गुन्हे काढून टाकावेत वाल्मिक कराड यांच्यावरची अशी मागणी त्यांनी केली. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत. परळीच्या पोलीस स्टेशन बाहेर त्यांच्या आईपर्यंत मकोका संदर्भातली बातमी पोचली आहे. त्यांची आई जरा अस्वस्थ झालेली आहे, काय सांग? धनंजय देशमुख आपल्याशी बोलतायत. धनंजय देशमुख संतोष देशमुखांचा भाऊ आहे. धनंजय, सगळ्यात मोठी बातमी या वाल्मिक कराडवर मकोका लागलाय, पहिली प्रतिक्रिया तुझी? आमच्या भावाची हत्या ज्यांनी केली, आमच्या कुटुंबाला ज्यांनी सगळं बेवारस केलं, अशा प्रत्येक माणसावर मकोका आणि 302 ची कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या कुटुंबियाची मागणी आहे. आणि ती प्रत्येक आरोपीला लागली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी रास्त आहे आणि आमची ती मागणी कायम आहे. संतोष यांची हत्या झाल्यानंतर ज्या परिस्थितीला गेले 35 दिवस आपल्याला सामोरं जावं लागलंय धनंजय, त्यातला हा महत्त्वाचा आजचा टप्पा आहे असं म्हणायचं? प्रत्येक अजून तपास पूर्ण झालेला नाही. प्रत्येक आरोपी आहे तो शोधणं अजून बाकी आहे. अजून ह्याच्यामध्ये किती जणांनी कट कारस्थान केलंय, किती लोकांनी मिळून हे कट कारस्थान करून हत्या केली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला, आरोपीला ही कारवाई झाली पाहिजे आणि ती होईल. हो धनंजय, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याशी बोलतायत. सुरेश, धनंजयजी, आता ज्या पद्धतीने मोक्याची कारवाई केली, तुम्ही 302च्या संदर्भामध्ये सांगत होता, तर 302 अद्यापर्यंत लागला गेला नाही. आज MCR झालेला आहे त्यांना, म्हणजे न्यायालयीन कोठडी दिली गेलेली. तपासाच्या संदर्भातले कुठलेही मुद्दे जे सरकारी वकिलाचे मुद्दे आहेत ते न्यायालयाने मान्य केले नाहीत. काय प्रतिक्रिया असेल याच्यावरती? आम्ही आज तेली साहेबांशी ह्यावर सगळी चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चा झाल्यानंतर मग आम्हाला त्याचं स्पष्टीकरण येईल की आम्ही ज्या मागण्या मागितलेल्या आहेत, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात ते आम्हाला मार्गदर्शन करतील. मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता. तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे. आणि याच्यामध्ये पोलिसांनी एसआयटीनी जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यानी मागणी केली, त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची एसआयटी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय, काय घेतलंय हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील